नमस्कार. आजच्या या विश्लेषणात्मक सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आगामी वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी आणि मटेरियल सायन्सच्या परीक्षा जवळ येत आहेत, बरोबर? त्यासाठीच कापूस, ताग आणि हेम्प या 3 महत्त्वाच्या नैसर्गिक तंतूंमधला फरक समजून घेण्यासाठी हे सादरीकरण तुमचं अल्टिमेट स्टडी गाईड ठरणार आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. परीक्षेत नेहमीच एक अतिशय आव्हानात्मक परिस्थिती दिली जाते. विचार करा, जर 3 नैसर्गिक तंतू दिसायला अगदी हुबेहूब सारखे असतील तर त्यांना अचूकपणे ओळखायचं कसं? केवळ त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांच्या आधारावर त्यांना वेगळं ओळखणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि आज आपण नेमकी हीच ट्रिक शिकणार आहोत. आपल्या आजच्या अभ्यासाची रूपरेषा अगदी साधी आहे. 1. वनस्पती तंतूंची ओळख. 2. त्यांचे जैविक स्रोत आणि उगम. 3. भौतिक गुणधर्मांची तुलना. 4. रासायनिक रचना आणि चाचण्या. आणि शेवटी 5. त्यांचे औद्योगिक उपयोग. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, वनस्पती तंतूंची ओळख आणि त्यांचं वर्गीकरण. हे नैसर्गिक तंतू विज्ञानाच्या वर्गीकरणात नेमके कुठे बसतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, कापूस हा एक बीजतंतू म्हणजेच सीड फायबर आहे. तो बियाण्यांपासून मिळतो. पण दुसरीकडे ताग आणि हेम्प हे बास्ट तंतू म्हणजेच बास्ट फायबर या श्रेणीत येतात, कारण ते वनस्पतीच्या खोडाच्या सालातून मिळवले जातात. हा फरक परीक्षेच्या दृष्टीने एकदम बेसिक पण महत्त्वाचा आहे. आता वळूया विभाग 2 कडे. जैविक स्रोत आणि उगम म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर त्यांची भौगोलिक माहिती. सर्वात आधी पाहूया कापूस. कापूस हा मालवेसी कुळातील वनस्पती प्रकार आहे, जो मुख्यत्वे उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वाढतो. इथे सर्वात मनोरंजक गोष्ट कोणती माहितीये? ज्याला आपण कापसाचे तंतू म्हणतो ना, ते प्रत्यक्षात या वनस्पतीच्या बियाण्यांवर वाढलेले केस असतात. खरंच निसर्गाची कमाल आहे. त्यानंतर नंबर लागतो तागाचा. हा टिलिएसी कुळातील एक उंच वनस्पती प्रकार आहे. भारतात विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. हे तंतू वनस्पतीच्या खोडातील फ्लोएम भागातून मिळवले जातात. आणि आपला तिसरा तंतू आहे हेम्प, जो कॅनॅबिनेसी कुळातील आहे. ही वनस्पती अत्यंत जुळवून घेणारी आहे बरं का. अगदी नॉर्वेच्या थंड हवामानापासून ते विषुववृत्ताच्या कडक उन्हापर्यंत ती कुठेही वाढू शकते. हा तंतू वनस्पतीच्या पेरिसायकल भागातून मिळतो. आता आपण आलो आहोत विभाग 3 वर, भौतिक गुणधर्मांची तुलना. इथून खऱ्या अर्थाने आपली परीक्षेची तुलनात्मक तयारी सुरू होते. हे जे वनस्पतीशास्त्रीय फरक आहेत ना, ते बहुपर्यायी प्रश्नांसाठी म्हणजेच MCQसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जसं की कापूस गॉसिपियम आणि मालवेसी कुळाचा असून तो बियाण्यांवरील केस आहे. ताग कॉर्कोरस आणि टिलिएसी कुळाचा असून तो फ्लोएम आहे. तर हेम्प कॅनॅबिस सॅटिवा आणि कॅनॅबिनेसी कुळाचा असून तो पेरिसायकल आहे. हे अगदी तोंडपाठ असायला हवं. भौतिक फरकांचा विचार केला तर एकदम स्पष्ट विरोधाभास दिसतो. कापसाचा रंग पांढरा किंवा मलईसारखा असतो आणि त्यात 3 ते 5 ग्रॅम प्रति डेनियर ताकद आणि 5 ते 10% प्रसरण क्षमता असते. दुसरीकडे तागाचे तंतू चक्क 1 ते 4 मीटर लांब असू शकतात आणि हेम्पचे तंतू पिवळसर किंवा गडद तपकिरी असतात आणि ते ताणले गेल्यास सहज तणाव घेतात. चला आता पुढे जाऊया विभाग 4 कडे. रासायनिक रचना आणि चाचण्या. भौतिक गुणधर्मांनंतर आता ह्या अदृश्य पण महत्त्वाच्या रासायनिक गुणधर्मांचा वेध घेऊया. परीक्षेत अचूक ओळख पटवण्यासाठी रासायनिक चाचण्याच सर्वात निर्णायक ठरतात. आणि यात सेल्युलोजच्या प्रमाणातली मोठी घट खरोखरच खूप मनोरंजक आहे. लक्षात घ्या, कापसामध्ये सेल्युलोजचं प्रमाण तब्बल 96.5% असतं. हेम्पमध्ये ते थेट 77% येतं आणि तागामध्ये तर ते अवघ्या 53% खाली येतं. लक्षात ठेवायला किती सोपं आहे ना? आता कापसाच्या प्रमुख रासायनिक चाचण्यांवर एक नजर टाकूया. कापूस जाळला तर तो ज्योतीसह जळतो आणि थोडी पांढरी राख उरते. आयोडीन आणि सल्फ्युरिक ॲसिडसोबत तो निळा रंग देतो. पण यातील सर्वात हायलाईट करणारी आणि परीक्षेत हमखास विचारली जाणारी चाचणी म्हणजे क्युओक्साम द्रावणासोबतची प्रतिक्रिया. या द्रावणात कापूस चक्क एका फुग्यासारखा फुगतो आणि मग विरघळतो, ज्याला बलूनिंग म्हणतात. हा मुद्दा अजिबात विसरायचा नाही. रासायनिक चाचण्यांमधला दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिग्निनची उपस्थिती. तागामध्ये 10 ते 11% लिग्निन असतं आणि म्हणूनच जेव्हा तागावर फ्लोरोग्लुसिनॉल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची प्रक्रिया केली जाते तेव्हा तो एकदम गडद लाल रंग देतो. कापसामध्ये मात्र असा कोणताही लाल रंग येत नाही. ताग ओळखण्यासाठी ही एकदम खात्रीशीर चाचणी आहे बरं का. आता ताग आणि हेम्पमधला आणखी एक स्पष्ट फरक पाहूया, तो म्हणजे अल्कलीवर त्यांची प्रतिक्रिया.
तीव्र अल्कलीमुळे तागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, तो खराब होतो. मात्र हेम्पचा अल्कलीला अतिशय चांगला प्रतिकार असतो. परीक्षेत अ विरुद्ध ब असा फरक स्पष्ट करण्यासाठी हे अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि आता शेवटचा विभाग 5, उपयोग आणि वापर. या सगळ्या वैज्ञानिक गुणधर्मांचा अभ्यास केल्यानंतर आता हे पाहूया की या तंतूंचे प्रत्यक्ष औद्योगिक जगात काय उपयोग आहेत. औद्योगिक उपयोगांचा विचार केला तर कापसाचा वापर प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रात सर्जिकल ड्रेसिंगसाठी होतो, कारण तो रक्त आणि इतर द्रव अतिशय चांगल्या प्रकारे शोषून घेतो. तागाचा वापर मुख्यत्वे गोणी, पोती आणि कच्च्या कापसाचे गठ्ठे बांधण्यासाठी होतो. आणि एक अतिशय रंजक ऐतिहासिक फॅक्ट सांगू, हेम्पचा उपयोग सुरुवातीच्या काळात चक्क डेनिम आणि अगदी ओरिजिनल लेव्हिज जीन्स बनवण्यासाठी केला गेला होता. आहे की नाही कमाल? आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. ही माहिती म्हणजे तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी एक परिपूर्ण चीटशीट आहे. यामध्ये 3ही तंतूंचे मुख्य जैविक स्रोत, त्यांची निर्णायक रासायनिक चाचणी जसं की कापसाचं क्युआक्साम बलूनिंग किंवा तागाचा लाल रंग आणि लिग्निनची उपस्थिती या संपूर्ण सादरीकरणाचा सारांश तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. याचा नक्की फायदा घ्या. जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. जसं जसं मटेरियल सायन्स प्रगत होत आहे, भविष्यातील अधिक शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल वैद्यकीय साधने आणि कपडे तयार करण्याचं रहस्य यापैकी कोणत्या प्राचीन नैसर्गिक तंतूमध्ये दडलेले असेल? काय वाटतं तुम्हाला? विचार नक्की करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.